महाराष्ट्राच्या राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांच्या हातात सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार सांगलीच्या तासगाव सभेमध्ये शरद पवारांनी केलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत असताना पवारांनी संजय काका पाटलांवरही जोरदार हल्लाबोल केलाय। आणि काँग्रेस पक्षाला बरोबर घेतलं, राष्ट्रवादी पक्ष आहे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे, डावे कम्युनिस्ट उदय कम्युनिस्ट यांनाही बरोबर घेतलं। आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटेल तर राहिलं, पण देवेंद्र फडणवीस आणि हे घटक आहेत, या लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊन द्यायची नाही, आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची।